पंचावन्न इशारा ग्रीन सिग्नलचा सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानामध्ये मानगाव टीम कडून. नवनाथ आणि हरी त्या नवनाथ मध्ये बीकेपीएल मध्ये चांगली एक आपली जी बाजू असताना ती प्रस्थापित करत असताना त्यांनी चांगली सुरुवात केली होती. आपलं नाव लौकिक करणारा हा फलंदाज आहे नवनाथ. आणि हरी गोलंदाजी मार्क वरती पहिला क्रमांकाचा गोलंदाज गणेश. पहिला चेंडू पंचा इशाराला स्पर्श चेंडूचा अभ्यंतर माऱ्याने मात्र भर केली जाते. अभ्यंतर माऱ्यानं संघाचा अकाउंट संघाचा श्री गणेश मात्र होतोय 1 अंकाने. धाव फलक ऍड झाला. स्टागेनला नवनाथ नाश्ता होती हरी. गोलंदाजी मार्क वरती गणेश. हा चेंडू फटका प्रॉपर फसलाय. क्षेत्ररक्षक बाउंड बॉल आणि शेल सुटली आहे. काय घडतंय मैदानामध्ये. फलंदाजाचा या वर्षामध्ये बोलबाला आहे ना त्या फलंदाजाची छेल मात्र सोडली जाते. मी पहिला चेंडू पडण्याच्या आधी म्हटलं होतं मानगाव संघाचा इन्फॉर्म बॅट्समन नवनाथला मात्र या वासरे कोंड्यामध्ये समजला जाणारा छोटा पॅकेट बडा धमाका या नावाने मात्र प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आहे. बीकेपीएल मध्ये या नावाने मात्र त्याला संबोधण्यात आलंय आणि त्याच फलंदाजाची आता मात्र छेल सोडली आहे मैदानामध्ये. 2 धावा 10 फलकावरती. हा देखील आउट साईड लेग स्टंपला होता चेंडू. चेंडू मात्र आड्या बॅटीने प्रहार केलाय. सिली मिडानला मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतील का परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आहे आणि इथे आले चौकार आणि चौकारच्या मध्ये टीमची धावसंख्या 6 अंकावरती. फुलका चेंडू होता कडा प्रहार धरलाय. लंगनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबलचा कन्वर्ट डबल सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. काय घडतंय मैदानामध्ये तू मैमईचा खेळ झाला आहे परंतु फलंदाज मात्र तेवढा चाणक्य पद्धतीने बॅटिंग करतायत. इथे चौकार आल्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट सिंगल पुश मात्र केलं. इथे 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र वाढली जाते. जाऊन पोहोचेल ती 8 अंकावरती. 8 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग हरीकडून पाहायला मिळते. पुढे येऊन डान्सिंग डाऊन ने पहिले बागपटू होते त्याच्यानंतर पुढे आले आणि लंगन आणि लंगपच्या मधून फटका खेचायचा होता परंतु इथे आला शेंडू निर्धाव. या अशा शेंडूची मात्र प्रतीक्षा करणं गरजेचं आहे. सांगता करणं गरजेचं आहे. 30 गोलंदाजी आता करावी लागेल जांभरूक या संघाला. इथे देखील चांगला चेंडू पलटानंतर थोडासा भयशा बाजूने गोलंदाज घेणारा फिंगर रोल करत असताना गणेश हा गोलंदाज आपण पाहतोय जांभरूक टीम कडून. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडूवरती सिंगल आली त्याच्यानंतर चौकार देखील पाहायला मिळाला. त्याच्यानंतर दुहेरी धाव त्याच्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव. 8 धावा धाव फलकावरती. हा देखील चेंडू खडेकडे खेळायचा होता. पंच राकेश कवटे सर बोलून सांगतायत की हा चेंडू वाईट आहे म्हणजे अभ्यंतर धाब्याने मात्र भर पडली जाते. अभ्यंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय होईल जाऊन पोहोचेल ती 9 अंकावरती. दोन्ही अँगल मात्र चेक केलं जात आहे. चांगली क्लॅरिटी आपण पाहते. केटीसीची संपूर्ण टीम सज्ज झाली. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय डाऊन द बॉल. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 10 धावा. नंतर धाव फलकावर धावा लागल्या तर 10. त्या गोलंदाजी मार्क वरती गणपत आपण पाहू शकाल. नंबर पहिला गणेश मात्र आला. आता गणपत त्याच्या बरोबरीने सेकंड ओव्हरची स्पेन होऊन मात्र आलाय. स्ट्राईक गेमला असेल तो नवनाथ नाशिक होती हरी.
सॉरी स्टायगिनला हरी आहे नॉस्टिक वरती नवनाथ आपण पाहतोय. ज्या नवनाथने अवघ्या 4 चेंडू फेस केले, 2 चेंडू फेस केले 2 धावसंख्येवरती आणि हरी गेलतो 4 चेंडूमध्ये 6 धावसंख्येवरती म्हणजे एकूण 10 धावा धाव फलकावर लागल्यात. गणपत आता गोलंदाज मार्क सज्ज. हा चेंडू चांगला आहे आणि पंचांचा इशारा आलाय तो वाईट चेंडूचा. अभ्यंतर धाब्याने मात्र भर पडली जाते. अभ्यंतर धावसंख्येच्या लेफ्ट साइड द लेग स्टंप चेंडू पिचिंग झाली होती. मेरिट देखील वाली पंचाने आणि त्याच्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. वाईट चेंडूचा अभ्यंतर धावसंख्येच्या मदतीने 11 धावा धाव फलकावरती. आपण पाहतोय राकेश कवटे सुद्धा पंचाच्या भूमिकेमध्ये. हा देखील फटका चांगला होता. इथे मिस्टेक झाली आणि लॉंग स्टॉपला चेंडू थांबलाय. इथे आलाय नशिबाचा चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 अंकावरती. आपण पाहतो या सावकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 15 अंकावरती. पहिला सामना जिंकला तो कोंडाणे टीमने आणि नेक्स्ट मॅचला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती गणपत, स्ट्राईक हरी आपण पाहतोय ज्याच्या बॅटमन चौकार आल्यात. इथे देखील पुढे जाऊन सरसाईचा प्रयत्न होता. इथे क्षेत्रक्षक तैनात आहेत. एकच सिंगल मध्ये कम्प्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 अंकावरती. स्ट्राईक रुटायर करतायत. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खराब चेंडूची प्रतीक्षा करून मोठे पटके मारतायत. हीच खरी खासियत आहे, हीच खरी ओळख आहे ती मानगाव टीमची. आणि आता तो नवनाथ या वर्षाचा इन्फॉर्म बॅट्समन छोटा पॅकेट बडा धमाका या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आहे. आणि तोच खेळाडू होता स्ट्राईक एंडला ज्याच्या बॅटमधून फटकेबाजी येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा देखील फटका सजवायचा प्रयत्न होता. इथे प्रयत्न करतोय नवनाथ परंतु प्रयत्नांना यश देखील मिळत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य देतोय. सिंगल डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 अंकावरती. 18 धाबा धावफलकावरती. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. 17 धाबा धावफलकावरती क्षमा असावी. घेऊन ते त्यांचे 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय टीम मानगावची. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 22 आमदार चषक. खराब चेंडू अतिशय खराब चेंडू होता. या खराब चेंडूची प्रतीक्षा करायची गरज होती. राकेश कवटे पाहतायत आणि त्याच्या नंतर मात्र डिसिजन पोहोचत आमच्यापर्यंत. हिस्से करत पंचांची भूमिका पार पाडत आहेत आणि मेन म्हणजे मुख्य आयोजक आहेत. एक सिंगलच्या मदतीने अभ्यंतर दाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 अंकावरती. चांगला फटका स्ट्रोक साठी जागा बनवली होती. फाईंड क्लिअर केला, कव्हर केलाय. क्षेत्राचे पडदा करतायत परंतु सिंगलचे रूपांतर डबल मध्ये करतायत. हरी आणि डावनाथ हे 2 फलंदाज आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तेल टोकून उभी आहे आणि इथे 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 अंकावरती 22 अंकावरती. 22 आले ना. नाही मी तेच बोललो ना. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 22 झाल्या ते. हा देखील अतिशय खराब चेंडू होता आणि या खराब चेंडूवरती निश्चितच पंच राकेश कवटे सांगतायत की हा चेंडू नव्हे पण चान्स देखील दिला होता. एक संधी दिली होती गोलंदाजाला बाउन्सची आणि त्याच्यानंतर सेकंड बाउन्स देखील टाकला आणि त्याच्यानंतर पंचांनी सांगितलं दंडित केलं नो बॉल नाही. म्हणजे आता इथे फील्डचा चेंडू असेल. या स्पर्धेमधले पहिला नो चेंडू आणि पहिला हिट असं म्हणतात ना. उघडे डोळे पहा नीट पुढचा चेंडू फ्रीट आणि या फ्रीटची संधी हरी या फलंदाजाला मिळाली 21 धावा धाव फलकावरती. आणि या फ्रीटच्या चेंडूवरती शेल उडाली आहे पण तो शेल पाहत नसणार आहे. इथे फक्त रनआउटची संधी असते आणि ती रनआउटची संधी देखील मिळाली नाहीये आणि इथे पंचाचा इशारा देखील आलाय की फलंदाज सेव्ह आहे. म्हणजे एकूण टोटल 22 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत.
चांगला चेंडू नंतर मात्र थोडासा धीम्या गतीने आला आणि पंचाचा इशारा आला इथे षटक संपल्याचा पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावर धावा लागल्या त्या 11.00च्या साह्याने प्रति षटक धावत आला टीम 22 अंकावरती. हॅलो हॅलो तर 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि धाव फलकावरती धावा बघ 22 धावा. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज उमेश. हा चांगला फटका ब्लॉकरचा चेंडू टाकला होता. ब्रह्मास्त्राचा मारा देखील केला होता. त्या ब्रह्मास्त्राच्या माऱ्याला एक सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय टीम मानगाव आणि एक सिंगलच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 23 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत टीम मानगावच्या. 3रे षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती चालू आहे आणि चांगली सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये. हा आउटसाइड लेगस्टंप लसित मलिंगाशी आउटवन करून देणारा गोलंदाज देखील आहे. आउटसाइड लेगस्टंप पंच बोलून जरूर सांगतील दंडित देखील करतील परंतु ज्या सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांना पंचांना कबात करायची आहे परंतु रात्रीच्या वेळेस भर रात्रीमध्ये मात्र पंचांना कबात करण्यास भाग पाडत आहेत ते गोलंदाज. इथे अभ्यंतर मदतीने टीमची धावसंख्या 24 अंकावरती. 24 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चांगला चेंडू डान्सिंग डाऊन नवनाथला खेळायचं होतं. हा देखील चेंडू आलाय निर्धाव. डॉक्टर पर्सेंटेज वाढवायची गरज आहे आणि 30 डॉट चेंडू फेकण्यामध्ये माहीर देखील व्हायचा होता गोलंदाजाला उमेशला. चोवीस धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील फटका चांगला आहे. फटका फसला. बराचसा चेंडू काल हवेमध्ये आहे आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. पहिला आदरा नवनाथच्या स्वरूपामध्ये टीम मानगावला मात्र भेटला जातोय तो 24 अंकावरती. ठोक दिसला डपिन बॅट्समन एंटर झालेत मैदानामध्ये. इनाम नंबर 2 वरती सेकंड पोझिशनला वनडाऊनची भूमिका दिली आहे. लक्ष्मण आणि हरी ही सोरसकली माता मैदानामध्ये खेळती आहे. हा फटका चांगला आहे. स्वीप मध्ये होता, फ्लॅट मध्ये होता, फेकला बाजूच्या फ्लॅट मध्ये. हा लाय लक्ष्मणच्या माठ मधून हा माल्टीट षटकार. हा देखील चेंडू वाईट आहे. अभ्यंतर मदतीने भर मात्र पलटी जाते. अभ्यंतरच्या माऱ्याने धावफलक वदरताना पाहायला मिळतंय. तब्बल पोसेल ती 31 अंकावरती. 31 धावा धावफलकावरती. लक्ष्मणच्या बाटमधून तो षटकार. आता षटकाराने एक धावफलकाचा आलं फुलदानी पाहायला मिळाला.
चांगला चेंडू फेकी करावे लागतील आता. हा देखील ब्रह्मास्त्राचा मारा केला होता, अतिशय ब्लॉकरला चेंडू फेकला होता, परंतु चिकी सिंगल मैदानामध्ये कम्प्लीट करतायत रनिंग बिटवीन द विकेट. गोलंदाजाच्या समोरून एक चिकी सिंगल मैदानामध्ये कम्प्लीट वेगाने मात्र पूर्ण केली. फलंदाज लक्ष्मण आणि हरिण आणि एक सिंगलच्या मदतीने 32 धावा फलकावरती. अकुटप्पाचा चेंडू होता, स्लॉटचा फटका होता, स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या फ्लॉट मध्ये. हा आला बनभाऊ चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या पुनश्च वाढेल, पुनश्च बदलेल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 36 या धाव संख्येवरती. पहिला 3 षटकांचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती मानगाव टीमचा. लक्ष्मण आल्या आणि त्याच्यानंतर लगातारचे एक षटकार एक चौकार मारलाय त्यांना. हा देखील फटका चांगला आहे, एकटा स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या प्लॉट मध्ये. क्षेत्ररक्षकाला बनवला प्रेक्षक, चेंडू सीमारेषा बाहेर लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर आलेला हा भावी आमदार चषकाचा षटकार. पुनश्च मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. लक्ष्मणला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा आग्रा ती मानगाव संघाला 42 अंकावरती डीजे. सचिन बॅट्समन एंटर झालेत मैदानामध्ये. इनाफ नंबर 3 अंकावरती तिसऱ्या नंबरच्या पोझिशनला मैदानामध्ये दाखल केलं आणि आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर 42 अंकावरचा. पहिल्या 26 धाव संख्या करता आल्या नाही त्या कोंडाटी टीमला. आणि हा देखील फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचलेत. एक सिंगलचा प्लेट, 2 धावा मात्र इथे एक सिंगल कंप्लीट मात्र केली. सिंगलच्या पद्धतीने टीमची धाव संख्या 43 अंकावरती. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला प्रगती पथावरती आणि धाव फलकावर धावा लागल्या 43. लक्ष्मणने चांगली बॅटिंग केली, त्याच्या बॅट मधून 2 षटकार एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चांगली सुस्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलं ते लक्ष्मणने. हा देखील बॅकबोर्डवरून शेअर करायचा होता. पहा तिथे डबल होती, तिथे सिंगल घेतली आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवली हरिण आहे आणि हा चेंडू खेळला निर्धाव. म्हणजे असं म्हणतात ना की ज्या वेळेस समोरचा बॅट्समन आपल्यावरती विश्वास दाखवतो ना, त्यावेळेस त्या विश्वासाला सार्थक अशी बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि हा चेंडू देखील आला निर्धाव. म्हणजे उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष असेल आता मैदानामध्ये. फुलटॉस होता सोडून दिला. पंच पाहणी करतायत आणि राकेश सांगतायत आउटसाईड द ऑफ स्टंप. चेंडू पिचिंग देखील पाहिली
आणि हा शिदाला वाईट अभ्यंतर दाबाने मात्र भरपलटी जाते. अभ्यंतर धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 1 अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 44 या धावसंख्येवरती. 44 290 मात्र या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. हा फटका चांगला आहे, कबर मधून दीपेक्षा कबरला चेंडू बुडवला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत, परंतु फेकी खराब आहे. पहा काय ओढतोय त्या मैदानामध्ये. एकूण तब्बल इथे देखील रनआउटची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक दमले अक्षरशः. शेवटच्या क्षणाला मात्र त्यांच्या हातातून बॅट मात्र निसटली आहे आणि पंचांनी मात्र रेफर केलाय रनआउट साठी. महाराष्ट्र यांच्या मात्र रनआउट साठी रेफर केलं पंचांनी. तिसरे पंच आपण यावं, जे आपले ऑफिशियल पंच ते मात्र पाहणी करतील आणि सांगतील आमच्यापर्यंत निर्णय देखील पोहोचवतील की हा फलंदाज सेफ आहे की रनआउट आहे. आणि 12 प्रतिनिधी कृपया करून आपण बघू नका काही. पेंडिंगला केटीसीची संपूर्ण टीम अजिंक्य पवार स्वतः आहेत आणि ते हा छायाचित्र सोडणार नाहीये. ते आपल्याला क्लॅरिटी बीट आपला जो निर्णय असेल ना, कोणत्याही संघावरती अत्याचार होणार नाहीये असं अजिंक्य पवार यांचं म्हणणं देखील आहे. आणि पंचांनी सांगितलं की फलंदाज बाद आहे आणि हीच सगळी अजिंक्य पवार यांची ओळख आहे. आणि त्यांनी दाखवून दिलं की आमच्याकडे असणारे जे कॅमेरामॅन आहेत ते छायाचित्र अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करतायत. एकूण पंच किती रनसाठी आउट झालाय फलंदाज? तिसऱ्या रनसाठी, बरोबर ना? तिसऱ्या का चौथ्या? चौथ्या. 2 मिनिटं. किती रन कंप्लीट केले एकूण टोटल? 2 मिनिटं. पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. आउट झाला. तर 2 मिनिटं आपण शेअर करू पुनश्च. 2 मिनिटं कोणावरती अत्याचार होणार नाही अशी नोंद घ्या. आपण आपल्याकडे युट्यूब आहे, कॅमेरामॅन देखील उपस्थित आहेत तिथे, म्हणजे आपल्याला समजेल की फलंदाज किती रन लावला आउट आहे. हा तर 3 धावा कंप्लीट केल्या आणि 4थ्या धावसंख्येसाठी प्रयत्न करत होता हरी आणि त्याच्यानंतर बाद झाला. तर इथे 3 धावा कंप्लीट, 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 47 या धावसंख्येवरती. नवीन बॅट्समॅन यशवंत आणि सचिन ही जोडी मात्र केली. 3.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 47 धावा धावफलकावरती. पहा हवेचा ओघ देखील वाढत चाललाय. थंडगार वातावरण, डोंगराच्या कुशीत असणारे हे मैदान आहे. त्या मैदानामध्ये असलेली चालू रजनी स्पर्धा. इथे देखील शपोल ऊसतोक साठी जागा बनवायची होती, रनआउटची संधी आणि ते रनआउट देखील स्वीकारलाय आणि इथे रनआउट शेवट गोड केलाय तो जांभरुक टीमने. आणि तब्बल 47 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे 24 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज असणार आहे ती विजयासाठी टीम जांभरुक टीमला. तत्पूर्वी जाऊया आपण पाहू शकाल महावी आमदार चषक वसंत 11 ठेशटा करू संघाने आयोजित केलेली स्पर्धा जिगरी ग्रुप या डाबाने या स्पर्धेला मात्र ओळख मात्र निर्माण झाली आहे. आणि त्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधली ही दुसरी मॅच आहे. तर नेक्स्ट मॅच देखील आपल्या समोर येईल. आयोजक आमच्यापर्यंत जरूर नेक्स्ट मॅचची माहिती पोहोचवतील. पंच चला. तर सदा पारदे आणि भास्कर मेंगाल आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये.
तर दहावी सत्कार समारंभाकडे कॅमेरामॅन आपण मंचावरती छायाचित्र कव्हर करायचे. तर सीतारामजी पवार साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर मान्य श्री जगनवाल पारधी यांना विनंती असेल की आपल्या शुभास्य मात्र आपण शुभ सन्मान करायचे. ते सीतारामजी पवार साहेबांचं या भाई आपण या नेहमी भाई या नावाने ओळख असणारे सीतारामजी पवार मुक्ते गावाचे आणि त्यांचा मात्र इथे शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने या स्पर्धेला आपण पाहू शकाल सामाजिक कार्यकर्ते मोरी गावचे नेहमीच क्रिकेटला प्राधान्य देणारे ते लक्ष्मणजी पालकर यांच्या आर्थिक सहकार्याने जे मानाचा मार्चच्या ट्रॉफा दिलात ना ते लक्ष्मणजी पालकर देखील उपस्थित त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर लक्ष्मण पालकर यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर मुख्य आयोजक राकेश त्यांना देखील विनंती असेल की आपल्या शुभास्य लक्ष्मणजी पालकर साहेबांचा शुभ सन्मान करायचं. राकेश कवटे आपण चला या आपल्या देखील इथे आपण आपल्या शुभास्य मात्र मुख्य आयोजक आहेत त्याच्या शुभास्य मात्र लक्ष्मणजी पालकर ज्यांनी या मॅचला एक आर्थिक सहकार्य केलं ज्यांनी सामनावीरचे चषक मात्र दिले ते आपण पाहू शकाल. लक्ष्मणजी पालकर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. आणि त्याचबरोबरीने विलासजी वाघमारे मुक्ताई गावाची सामाजिक कार्यकर्ते पक्ष सांगू शकत नाही आम्ही परंतु आहेत बेड मध्ये या इथे आलेत म्हणजे भाऊंचेच पाठीराखे आहेत असं म्हणूया. कारण की भाऊंना नेहमीच साथ असतो वस्त्रकोंड्यामधून आणि भाऊ म्हणजे देव माणूस. राकेश कवटे यांनी सांगून दिलंय भाऊंच्या फोटो खाली देखील नाव देखील केलंय त्यांनी उल्लेख केलाय देव माणूस वसंत 11 ठाकूरवाडी जिगरी ग्रुप या नावाने मात्र ही स्पर्धा भावी आमदार चषक मात्र सताना झालाय आणि थोड्याच वेळामध्ये थोड्या पुढच्या काही दिवसामध्ये हे भावी आमदार देखील आपल्याला सलगताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर विलासजी वाघमारे यांचा देखील यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर नरेशजी हिंदोळे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्य मात्र विलासजी वाघमारे साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचं. अतिथी देव पाहुण्यांचा आदरपूर्वक मान सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये केला जातोय. तर शोभेश शिंदे आणि 48 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम जांभरूक टीमला पंच देखील ऑफिशियल पंच देखील आता मैदानामध्ये सज्ज झालेत. आता राकेश मध्ये एक श्वास सोडला असेल राकेशने की 2 मॅचेस मध्ये आपण पाहू शकाल की त्याने पंचगिरी पार केली. पंचाने देखील विनंती असेल माझ्यातून कव्हर करा. 20 मिनिटाचा टायमिंग आहे. 20 मिनिटामध्ये पहिली इनिंग कव्हर व्हायलाच पाहिजे. आता सेकंड इनिंग सुरुवात होती अन्यथा 20 मिनिटाच्या वरती टायमिंग गेला तर एक क्षेत्ररक्षक पलट्या सर्कलच्या आतमध्ये जायचं हे पंचाला देखील सूचना असेल. आपण टायमर लावायचा आणि त्या टायमिंग मध्ये मॅचेस कव्हर करायचे आपल्याला कारण की भरपूर मॅचेस आहेत. आता मॅचेस आजच्या रात्रीमध्ये पूर्ण व्हायला हवात. पंचांचा ग्रीन सिग्नल इशारा आहे. 24 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम जांभरूकला आणि संघ मात्र गोलंदाजी करतोय. तर मानगाव गोलंदाजी मार्क वरती नमनाथ पहिला शेडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय. सलामीची जोडी गणेश आणि हरिदास. पहिला शिंदे फटका दमदार आणि या दमदार शिंदेवरती या दमदार धावसंख्या जरूर जांभरूक टीमला मिळून देतील. त्या गणेश विराटमधून आलेला हा पहिला चौकार जशी सुरुवात केली होती नवनाथने आणि तशीच सुरुवात मात्र केली होती गणेश या फलंदाजाने. 48चा पाठला करायचा त्यांना आणि 48चा पाठला करत असताना पहिल्या शेतीवरती आलेला हा चौकार
हा देखील चांगला फटका अलॉंग द कार्पेट डीप मध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल कंप्लीट मात्र होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 या अंकावरती. पाच धाबा धावफलकावरती लागला जातात. हा देखील बॅकफुटवर जाऊन शेअर करायचा होता. थोडंफार अपील बॅकची कटची अपील स्क्वेअर लेग पंचांकडे करू नका. मी पहिला मॅच पासून पहिला चेंडू पहिल्यापासून सांगतोय की आपण स्क्वेअर लेग पंच बॅटकटची अपील घेऊ शकत नाहीये. ज्या वेळेस आपण मेन पंचांकडे बॅटकटची अपील कराल ना त्यावेळेस आपल्याला डिसिजन अंतिम असेल. 5 धाबा धावफलकावरती 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम चांबरुकला. हा देखील हुकचा फटका खेचायचा होता. दमदार चेंडू टाकला होता. परत चेंडू वरती आलेला हा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या संगतीने धावफलक मात्र स्थिरावलं 5 वरती. नेक्स्ट मॅच श्री गणेश बुरुजवाडी आणि निमणेवाडी दोन्ही टीमच्या कर्णधारला आपण विनंती करावं टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यावं. बुरुजवाडी आणि त्याचबरोबर निमणेवाडी दोन्ही टीमच्या कर्णधारला आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय. 5 धाबा धावफलकावरती गोलंदाजी मार्क मध्ये नमुना स्ट्राईक एंडला गणेश. हा चेंडू खराब आहे आणि इथे मात्र रनआउटची संधी देखील होती आणि इथे फलंदाज काय पंचांचा इशाराच पंच फलंदाज बाद आहे म्हणजे स्टँडवरती चेंडू आदळला आणि इथे मागचा दरवाजा ओपन ठेवला आणि चोरी करून फरार झाला. अशी गत म्हणजे कोणाला समजलं देखील नाही इथे मला मैदानामध्ये काय झालं. चोरी देखील झाली आणि फलंदाज देखील बाद झाला. आता तुम्ही एक काम करा आणि मी हा देखील चांगला चेंडू होता आणि मागून मात्र एकाला उद्ध्वस्त गेल्या. एक ऑफ कटरचा चेंडू मात्र फेकला होता आणि एक चांगल्या पद्धतीने मात्र इथे दांडी गुल केली आहे ती फलंदाजाची आणि इथे संपवला बॅट्समनचा इथे खेळ बाग टू बाग 2 आदरे. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागल्यात त्या 5 धावा. 48चा पाठलाग करायचा आणि 48चा पाठलाग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 5 धावा म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी अजून 43 धाव संख्येची गरज आहे. तत्पूर्वी या समुद्र संगीतासाठी डीचा मास्टरकडे साई डीजे आपण पाहू शकाल. उमेश यांनी स्वतः देखील डीजेवरती बसलेत आता आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगले संगीत आपल्याला पाहायला मिळतं आजच्या रात्रीमध्ये. दुसरा ओव्हरला मॅचला सुरू होत होते गोलंदाजी मार्क करत हरी आणि सलाबीची जोडी बाद देखील झाली आहे. बॅट्समन स्ट्राईक एंडला गणेश नॉस्टेगेवरती गिरीश. गणेश सलामीला गेला होता तो अजूनही मैदानामध्ये 12 टोकून आहे आणि त्याच्या समोर साथ देतोय तो गिरीश. गोलंदाजी मार्कवरती हरी ज्या हरीने चांगली बॅटिंग देखील केली आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील करेल अशी अपेक्षा देखील बाळगून मैदानामध्ये तो उतरलाय. हा देखील फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल
इथे शेल देखील सुटली आहे मैदानामध्ये. काय घडत आहे मैदानामध्ये? दोन क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग देखील नव्हतं, परंतु लॉंगांचा क्षेत्ररक्षक आला होता, त्याच्या हातामध्ये शेल देखील पोहोचली होती, परंतु शेवटच्या क्षणाला शेल देखील सोडली आहे. आणि इथे मिळाला 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 या अंकावरती. 7 धावा हाता फलकावरती लागल्या जातात. टीम जांभरूक 48चा पाठलाग करायचा आहे त्यांना. पंचांची भूमिका आपण पाहू शकाल. किशोर शिंगवा भडबल आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, आणि त्याचबरोबर भास्कर मेंगाल उर्फ भडबल जे होते पण, आणि सदानंद पारधी हे तिन्ही पंच आपल्याला या स्पर्धेत लाभले आहेत. ते भडबल गाभास आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ, एक चांगला पंचगिरी, एक अंपायरगिरी होईल अशी आपण त्याच्याकडून अपेक्षा देखील करूया. आणि अद्यापर्यंत राकेश कवटे यांनी बजावलेली चोख कामगिरी. आणि आता मात्र आपण पाहू शकाल मैदानाची आखणी करण्यासाठी मैदानामध्ये अतुल आपण पाहू शकाल. अतुल कवटे एक आधार स्तंभ वसंत 11 स्टेशन टाकोवाडी टीमचा. अतुल कवटे मात्र आता मैदानामध्ये स्वतः आखणीसाठी गेलेत. म्हणजे ही खरी मेहनत आहे त्यांची, आणि त्या मेहनतीचं हे फळ आहे. एक सुसाच्या लाईट्स काम केलं आहे. आणि त्याचबरोबरीने भावी आमदार या स्पर्धेला अमर स्पोर्ट्स असेल, रायगड फुटवेअर, पार्श्व टेलिकॉम या सर्व पुरस्कर्त्यांचा मी महत्वपूर्वक मनापासून आभारी आहे, ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं. त्याचबरोबरीने डिजो मास्टरचं देखील आपण कौतुक करू. त्याचबरोबर केटीसीची संपूर्ण टीम, अजिंक्य पवार यांनी देखील, आणि त्याचबरोबरीने सर्व सहकारी राकेश कवटे आणि सर्व सहकारी त्यांची खूप मेहनत घेत होते, आणि त्या मेहनतीचं फळ आहे. नेक्स्ट मॅच बुरुजवाडी आणि निम्नेवाडी, लास्ट कॉल, अन्यथा फायनल डीला सामोरं जावं लागलेलं आपल्याला. हा फटका देखील चांगला आहे, दमदार फटका आहे. चेंडू आडव्या बॅटून पूल केला, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक क्षेत्ररक्षक मिस्टेक जरूर झाली होती, परंतु बॅकअप चांगला मिळाला, आणि त्या बॅकअपचा फायदा मात्र भेटला. तिथे लक्ष्मण होते, त्यांच्याकडून चुका घडणं अपेक्षित नाही, आणि त्यांच्याकडून चूक देखील घडली आहे. आणि तिथे 2 धाबा ऍड होत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 अंकावरती. 9 धाबा धाव फलकावरती. 48चा पाठलाग करायचा आहे, आणि षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, तरच प्रेक्षकांना मॅच बघण्यामध्ये मजा येईल. या बॅट फिल्डिंग घेतली आहे, आणि 1 मोर विकेट डाऊन. हजरा क्रमांक 3 मात्र जांभरूक टीमला मिळला जातोय. तर पहिला 3 विकेटचा खेळ मात्र संपलाय. पहिले महत्वाचे 3 गडी बाद झालेत. चला नेक्स्ट मॅच बुरुजवाडी आणि निम्नेवाडी दोन्ही टीमचा कर्णधारला आपण इन्व्हाइट करतो. त्यासाठी बुरुजवाडी टीमचा कर्णधार आलाय, निम्नेवाडी टीमचा कर्णधार चला. हा देखील चांगला चेंडू आहे, संबरण डिलिव्हरी. चेंडू पहिल्यानंतर मात्र खालीच राहिलाय, आणि शिक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. हा देखील चेंडू आलाय निर्धाव. डाटा पर्सेंटेज वाढवायला सुरुवात केली आहे टीम जांभरू संघाच्या अगेन्स्ट मानगाव टीमनं. पहिला सामना जिंकला कोंढाणे टीमनं. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच मानगाव आणि जांभरूक या 2 टीम मध्ये. हा देखील खराब चेंडू होता, अकूट टप्पाचा चेंडू, पुलचा पटका खेचायचा होता, परंतु इथे देखील आलाय चेंडू निर्धाव. काय घडतंय मैदानामध्ये? थोडस पाकपोटवर ढकललाय, मोमेंटम होता, तो मोमेंटम मला कॅरी केलाय तो मानगाव टीमनं. ज्या लक्ष्मणच्या बॅट मध्ये आलेली फटकेबाजी एक अप्रतिम होती, लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. हा देखील अलंग द कार्पेटने ग्राउंड शॉटचा फटका, क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. मिळतील 4 धाबा. पंचांचा इशारा आलाय चौकार. तर पहिल्या 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला त्या
3 गाड्यांच्या अंबोपात्यामध्ये 13 धाबा. स्कोरवर देखील आमचे सती समालोचक स्कोर देखील बसलेत. गौरव पारधी आपण पाहू शकाल, तरू काकांचे सुपुत्र आहेत, ते देखील आज मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये आजच्या रात्रीमध्ये जॉईन झालेत. आणि मेन म्हणजे कॉमेंटेटरचा पाठीचा कणा म्हणून स्कोररला संबोधलं जातं, आणि ते स्कोरर नसतील तर आमचं कामच नाहीये. पंच एकूण 2 षटकांमध्ये 13 धाबा आल्यात. उर्वरित 12 चेंडूमध्ये एकूण 35 धावसंख्या अजून करायची आहे विजयासाठी टीम जामरुकला. म्हणजे प्रतिषेधक 17.50च्या सरासरी स्क्रीन रेटने करायची आता धावसंख्या ती जामरुक टीमला. हरी आता गोलंदाजी मार्कवर आलाय. हरीने वैयक्तिक खेळी केली. हरी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आता. फोन कर. मध्ये अडथळा आला, व्यक्त येतोय, जरूर पुनश्च सज्ज होईल. ठाकूरवाडी विलेज येईन कोण मध्ये सज्ज झाला आता. आणि गावठाण विलेज येईन कडून सज्ज झाला. गोलंदाजी फलंदाजी मार्क वरती गणेश. आउटसाइड लेग स्टंप. हरीचा पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर, थोडासा लाईन बसून भरकटला जातोय. पण हात फैलावून सांगतात की हा चेंडू वाईड आहे. आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवरती. चांगला फटका बॅक टू द बॉल, डायरेक्ट हिट. पण तू काय घडलं मैदानामध्ये, तिथे डायरेक्ट हिटची गरज होती, तिथे सिंगल देखील नव्हती, तिथे डबल धावसंख्या आली आहे. म्हणजे 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल ते 16 अंकावरती. खरी थोडेसे चुकले. जर का स्वतः धाव घेऊन जर का अष्टांमध्ये चेंडू लावला असता तरी फलंदाज बाद देखील झाला असता. कारण की फलंदाजाने आशा सोडली होती की मी आता वाचेल, माझी धावसंख्या कंप्लीट होईल, परंतु तिथे हरीने चांगली कामगिरी केली. हा फटका देखील सजवायचा प्रयत्न करतायत, पण बॅट वरती प्रॉपर चेंडू येत नाहीये आणि त्याच्याच कारणास्तव चेंडू घरंगळत राहत आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. आणि तिथे सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिलं जातं. सिंगल डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 सिंगल डबलने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 अंकावरती. 17 धाबा धावफलकावरती. आता कोणत्या टीमला खतरा भेटेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जामरुक टीमला खतरा भेटतोय की मानगाव टीमला खतरा मिळाला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे. 17 अंक निलसराकडे आला मैदानामध्ये आता स्कोअर कार्ड वरती. या 17 नंतर कोणत्या टीमची हृदयाचे ठोके मध्ये चुकतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा देखील संमेलन डिलिव्हरी चांगला फटका आशा करतायत, परंतु ते आशा प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नांना यश देखील मिळत नाहीये. जामरुक टीम आता थोडस प्रयत्नापासून लांब ढकलली जातीये. 18 धावा धावफलकावरती, अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे उर्वरित काही चेंडूंमध्ये. आता मात्र दांडी गोल केली, उजवी एष्टी वाकवली, फर्निचर डिस्कार्ड केलाय. ते फलंदाज बुरुजवाडी टीमचा खरंतर उपस्थित आहे. तर निम्नेवाडी टीमचा खरंतर आपण सला लगेच टॉस साठी यावं आपल्याला विनंती करतो, कलकलीची विनंती असेल. आपण क्षणाचाही विलंब न लावता आपण टॉस साठी यावं असं आयोजकांची सूचना देखील आमच्यापर्यंत पोहोचली आहे. हरी गोलंदाजी मार्कवर त्याने विकेट देखील आता मिळवली आहे चांगली. ज्या विकेटची गरज होती ती विकेट आता मिळाली आहे.
हा देखील फटका चांगला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्र काही ना एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होत होता परंतु स्ट्राईक यांच्या फलंदाजाने थांबवलाय त्यांना आणि इथे मात्र एकच धाव कंप्लीट. 100 मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल, साऊन मात्र पोहोचेल ते 19 अंकावरती. अजून 29 धावसंख्येची गरज आहे 7 शेड्यूल मध्ये. तर षटकाची 7 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम शामरुख टीमला. परंतु इथे या चेंडूवरती जर का षटकार आला तर अशा पल्लबीत असतील. हा देखील चेंडू चांगला आहे आणि इथे पंचांचा इशारा आहे तो षटक संपलाचा. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6.33च्या सरासरीने प्रतिषटक अस्किंग रेटने मात्र धावगती गाठली जामरुक टीमला 19. म्हणजे अजून पुढे 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे. तर बिंग बॅक पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये आवश्यक. लगेचच आपण चला लगेचच पाण्याची बॉटल द्या. चला प्लेअर देखील गेला तरी चालेल, काही हरकत नाहीये. जा जा एक बाटलीमध्ये पाणी पिऊन उरेल. उलट चौथ्या ओव्हरला सुरू राहील. तत्पूर्वी कुठे आपण जाऊ नका. पात्रा उमेशांचा एक संगीत आपण ठोक डीजेला मात्र इन्व्हाइट करू. इथे आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे टीम जामरुक टीमला. परंतु कशा पद्धतीने ही धावसंख्येचा पाठलाग केला जाईल अद्यापर्यंत 19 धावसंख्येवरती मजल मारली टीम जामरुकने. मानगाव टीमचं कौतुक करणं गरजेचं आहे. जो मोमेंटम पहिल्या बसून घेतलाय ना तो अजूनपर्यंत सातत्यपूर्ण टिकून ठेवला आणि हीच ओळख आहे मानगाव टीमची. ज्या नवनाथने ह्या संघाची बांधणी केली, जो नवनाथ संघ बांधणी करून मात्र मैदानामध्ये उतरलाय. एक चांगली खेळ मात्र मैदानामध्ये फुलटा शेंडीवरती. परंतु या शेंडीवरती काय घडतंय मैदानामध्ये. ज्या शेंडीवरती मात्र मोठ्या फटकेची अपेक्षा होती, प्रयत्न करायचे होते, परंतु पेशावरती आला त्या 2 धावा. म्हणजे प्रयत्न जे करत होते आधी त्या प्रयत्न करण्याचे सोडून दिले ते जामरुक टीमनं आणि ते 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 अंकावरती. चला नेक्स्ट मॅच निमणेवाडी आणि बुरुजवाडी दोन्ही टीमच्या करता आपण इन्व्हाइट करतोय. तर निमणेवाडी टीमला लास्ट कॉल बुरुजवाडी संघाचा करता उपस्थित आहे. हा देखील चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने बलम घेतलं. जोरदार अपील देखील झाली होती पंचांकडे, पण पंचांनी ती मात्र घेतली आहे आणि फलंदाज सेफ आहे असं देखील सांगितलं. हा देखील फटका दमदार आहे. बराचसा काल चेंडू हातात आहे. क्षेत्ररक्षक धावून देशील परंतु शेल देखील सुटली आहे. क्षेत्ररक्षक गेले पुढे आणि चेंडू पडला मागे. अशी घट मात्र मैदानामध्ये झाली आहे. एक हास्य जत्रा मात्र मैदानामध्ये रिलीज झाली आहे. सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालं क्षेत्ररक्षकाला पाहून. हेच तर क्रिकेटची ओळख आहे. इथे सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट. टोटल धाव फलकावर धाबा 23 धाबा.
हा देखील फटका अलॉंग द कार्पेटने क्षेत्ररक्षक डिब्रीड झालेत आणि तिथे चेंडू मात्र पोहोचलाय सीमारेषा बाहेर. काऊ कॉर्नरला गेला चेंडू चौकार. आता ठेवडीच आहे. हा फटका चांगला आहे आणि या फटक्यावरती धावा देखील चांगल्या मिळून जातील. ज्या फटकेबाजी आधी यायला हवी होती ना ती फटकेबाजी उशिराने करायला सुरुवात केली जामरुक टीमनं. परंतु धावसंख्या येऊत ही महत्वाची गोष्ट आहे. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 33 अंकावरती म्हणजे अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 1 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. ही जर धावसंख्या आधी आली असती ना तर या मॅच मध्ये देखील एक चुरस निर्माण झाली असती, एक रंगतदारपणा आला असता. परंतु धावसंख्या येणं अपेक्षित होत्या परंतु प्रयत्न केले नाही. जे लाईटचे टॉवर आहेत ना त्याच्यापासून लांब बसा. कृपया प्रेक्षकांना विनंती असेल की जे लाईटचे टॉवर्स आहेत ना त्याच्यापासून आपण 1 फूट लांब बसले ना तर आम्हाला सहकार्य करा. सर्वांना विनंती करतो जे आपण लाईटचे टॉवर आहेत. हा देखील फटका दमदार आलाय. या बॅट्समनला कुठे ठेवलं होतं असा प्रश्न माझ्या प्रेक्षकाच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. कारण की या बॅट्समनने 2 षटकार लगावले आणि संघ फक्त 7 धावांनी पराभूत झालाय आणि इथे वर्चस्व गाजवलं मानगाव टीमने. परंतु प्रेक्षकांना एक कलकल